हे पाहिजे असं. हां थांब. एक ओरियो वो वाला, ओरियो 5 स्टार. बस ना, ठीक आहे. वो दो बिल करू बस. दूध घेतलेलं आहे आणि पनीर पण घेतलेलं आहे. आता घरी जातो. गाडी आणली होती, गाडी असली की पटकन येता येतं. तर आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तर आता इतक्यात घरी आलो आणि 1 मिनिट याला. तर मस्त पालक पनीर मसाला पण आणलेला आहे, बघू शकता. तुम्हाला माहिती मला मसाले खूपच आवडतात वेगवेगळे प्रकारचे. तर हा सुहाणा मसाला आहे. थांब 1 मिनिट. कियारा ते खोलून मागते नुसती. विहानकडून खोलून घे. विहान, कियाराला खोलून दे बरं हे. तर हे आणलेलं आहे सुहाणाचं पालक पनीर मसाला आणि पाव किलो पनीर आणलेलं आहे. तर तेच दूध पण आणलं. तर असं आणलेलं आहे सगळं. संध्याकाळी मस्त प्लॅन आहे पालक पनीरचा. तर वैभव नाही आहे, पण मग वैभव बोलली की आज मस्त पालक पनीर करतो, मला छान आहे. तर आज मस्त त्यांनीच आयडिया दिली मला की पालक पनीर, कारण मी त्या दिवशी बघितलं असेल तुम्ही, मार्केटला गेलो आणि तिथे इतकी छान पालक मला भेटली. 2 जुड्या आणल्या गावठी पालक. तर इतकी कवळी बेबी पालक होती ती, बेबी स्पिनेच छोटी छोटी. तर म्हटलं चला आज पालक पनीर करावं. तर आता इथे आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झालं का बोलतेच मी तुमच्याशी. तर चला आता हे पनीर फ्रीजमध्ये देते ठेवून आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. चला. बघू शकता खूप पाऊस पडलेला आहे. बापरे किती पाऊस, आणि पूर्ण हिरवागार झालेला आहे सगळं. तर इतक्यात तुम्ही बघितलं असेल वातावरण कसं झालेलं आहे. तर आत्ता वाजले आहेत 6 वाजले आहेत. इतकं म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं. पाऊस म्हणजे एकदम अंधार झालेला आहे आणि किती ग्रीनरी झाली आणि नुसतं कंटिन्यू पाऊस चालू होता सकाळपासून. तर तेच दुपारी कसं झोप लागली मला कियारासोबत. मस्त जेवण वगैरे झाले, भात खाल्ला ना आज, भात वरण. तर झोप लागून गेली, खूप छान झोप लागली. आणि थंडीची झोप सगळ्यांनाच लागते माहिती आहे. तर इथे आता जस्ट 10-1 मिनिट झाली उठली मी आणि तुम्हाला वातावरण दाखवायला बाहेरचं किती डेंजर झालेलं आहे. इतकं थंडी आहे ना, बापरे. मला इतकी थंडी वाजून लगेच स्वेटर घालून घेतलं. तर आता एक दूध तापत ठेवते आणि मस्त चहा पिणार. दूध तापत ठेवते, चहा पिणार आणि पालक पनीरची तयारी पण करते. काय काय लागतं वगैरे बघते त्याला. आणि मग आज सगळं तयारी करून ठेवते आणि तुम्हाला मी दाखवेल माझ्या पद्धतीने मी पालक पनीर कशी करते. तर तेच चला बोलते नंतर चहा झाला की. तर इथे मी पालक पनीरची तयारी पण सुरू केलेली आहे. तर पालक इथे बॉईल करून घेतली, बघू शकता. आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे सोलून. तर कांद्याची प्युरी पण करून ठेवली मी आणि टोमॅटोची पण प्युरी टाकतात, पण मी टाकत नाही. थोडा आंबटपणा येतो म्हणून. मग तर तेच टोमॅटोची कोणती प्युरी की असं टोमॅटो आणून नंतर मग जिऱ्याची फोडणी देऊन थोडीशी सौते करून आणि मग प्युरी करायची, तशी आवडते मला. पण मग डायरेक्ट टोमॅटोची प्युरी भेटते ना, ती टाकत नाही मी कच्च्या टोमॅटोची डायरेक्ट. मला कांद्याची प्युरी जास्त आवडते म्हणून मी त्या पद्धतीनेच करते. तर तेच आता इथे कांद्याची प्युरी मी करून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आता पालक आहे ना, त्याची प्युरी करून घेणार. तर आता इथे काढून घेते पालक. मस्त जास्त काहीच बॉईल केली नाही मी, एकदम कमी बॉईल केलेली आहे. थोडंसं काढून याच्यात ठेवते म्हणजे थंड तरी येईल. इथे बघू शकता. तर इथे मी काढून घेतलेली पालक थोडीशी थंड होऊ देते आणि मग प्युरी करते. आणि त्याच्यातच मी हिरव्या मिरच्या पण टाकणार आणि एवढं सारं लसूण पण टाकणार त्यातच प्युरीमध्ये पालकच्या. बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही आहे.
आणि हा मसाला आहे ना सुहाणा मसाला, फक्त जिरा पावडर टाकणार मी आणि सुहाणा मसाला टाकणार. त्याच्यात सगळं तिखट सगळं टाकलेलं आहे मेजरमेंटनुसार, तर हेच टाकणार. आणि वरतून मग बटर सोडायचं तर बटर सोडू शकतो किंवा क्रीम, तर पण मग बटर बघते आहे की नाही, मग वरतून टाकेल मी. तर असं करायचं आहे. आता फक्त प्युरी करून घ्यायची. तर आता इथे थंड होऊ देते आणि मग दाखवते पुढचं तुम्हाला. इतक्यात मी पालक हिरव्या मिरच्या आणि लसूणची प्युरी करून घेतलेली आहे आणि गरमच आहे, बघू शकता अशी मस्त ग्रीन दिसते. त्याच्यात मी मीठ नव्हतं टाकलं, पालक म्हणजे शिजवताना मीठ टाकलं की लगेच पोपटी कलर होऊन जातो. तर मी काहीच नव्हतं, पाण्यामध्ये जस्ट वॉश केली 2 वेळेस पालक. त्याच्यानंतर पाणी घेतलं, जस्ट पाण्यामध्ये ठेवली, बॉईल केली आणि जास्त उकळवलीच नाही प्रमाणाच्या बाहेर, कारण आपण भाजी करतो तेव्हा शिजूनच जाते, म्हणून एवढी ग्रीन झालेली बघू शकता. खूपच छान दिसते. असं त्यात कलर पण नाही की कलर टाकलेला आहे फूड कलर, नाही तर हॉटेलमध्ये काय करता पालक पनीरमध्ये फूड कलर टाकता ग्रीन कलर, म्हणून ती ग्रीन जास्त दिसते. तर मस्त बघू शकता झालेली आहे. तर आता इथे अशी झाकून ठेवते आणि मग फोडणी देते, मी तुम्हाला सांगते दाखवतेच. तर चला आता बाकीची तयारी करून घेते आणि मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवते. इथे मी 1/2 किलो पनीर आणलेलं, तर आता ते कट करून घेते. तर तेवढं नाही का टाकणार मी, थोडंसं ठेवणार विहानला टिफिनला, त्याला पण पनीर खूप आवडतं. मी 1/2 किलो घेऊन आली. तर आता कट करून घेते. खूप असं फ्रेश पनीर आहे, खूपच फ्रेश आहे एकदम, बघू शकता. आता मस्त तुकडे करणार त्याचे छोटे. तर मी असे एवढे क्यूब करते, एवढे. आता पनीर आपण एक सोडू आणि फ्राय करून घेऊ ना. तर इथे बघू शकता मी एवढं काढून ठेवलेलं आहे. इथे आपली प्युरी, पालक प्युरी आणि मिरच्या आणि लसूण त्यातच टाकलेले आहे. तर मस्त फ्लेवर येतो. इथे पनीर पण मस्त असे गोल्डन ब्राऊन म्हणजे गोल्डन करून घेतलेले आहे. इथे एक पनीर ठेवलं किसून टाकण्यासाठी. नंतर ही कांद्याची प्युरी एवढी घेतलेली आहे, बघू शकता भरपूर घेतलेली आहे, एवढी मोठी वाटी. आणि हे आपला सुहाणा मसाला मिक्स करून ठेवला पाण्यामध्ये. तर अजून स्पायसीसाठी थोडंसं तिखट टाकणार, लाल तिखट. तर इथे एवढं आपलं घेतलेलं आहे. आता सुरू करू थोड्या वेळाने, चला. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, म्हटलं चला आता करून घेऊ. आणि इथे जो मसाला आहे ना मिक्स मसाला, त्याच्यामध्ये मी थोडीशी चिली ॲड करणार आहे. त्याच्यातच आपली काश्मीरी लाल मिरची आहे ना ती ॲड करेल थोडीशी, आणि थोडीशी हळद आणि जिरे तर कमी लागणार आहे आपल्याला थोडीशी. खूप दंगा चालू आहे बाहेर विहान आणि केळाचा. इथे मिरची आणि हळद मिक्स केलेली आहे, तर ते पण मस्त याच्यातच मिक्स करून घेणार. याच्यात असं मिक्स केलं ना पाण्यामध्ये तर मिरची किंवा मसाला असं जळत नाही तेलामध्ये, म्हणून मग याच्यात मिक्स करून घेते.
छान वास येतोय. तर बघू शकता असं मसाला करून घेतलेला आहे. इथे तेल टाकलेलं आहे. जे पनीर तळलेलं ना ते तेल याला काय मस्ती चालू आहे. काय मस्ती चालू तुझी का. तर इथे मी तेल टाकून घेते. इथे तेल टाकलेलं आहे. आता तापू देईल. आणि जी कांद्याची प्युरी होती ना ती मस्त गोल्डन करायची आहे. कमी याच्यावर कमी गॅसवर तेल सुटपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे कांद्याच्या प्युरीला आधी. तर इथे तेल टाकलेलं आहे तापलेलं आहे. तर मी कांद्याची प्युरी टाकून घेते. तर इथे मस्त कांद्याची प्युरी अशी येलो येलो झालेली आहे. अजून तेल सुटपर्यंत आपल्याला एकदम फ्राय करायची आहे कांद्याची प्युरी. तर आता मी पूर्ण फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच. तर इथे मी फुल गॅस करून झाकून दिलं होतं कांद्याची प्युरीला, म्हणजे पटकन तेल सुटेल. तर इथे हळूहळू तेल सुटतंच आहे. तर अजून एकदा झाकून देते आणि फुल गॅस करायचा आहे म्हणजे पटकन तेल सुटतं त्याला. तर इथे मस्त तेल सुटलेलं आहे कांद्याला. मस्त कांदा आहे ना मस्त असा गुलाबी झालेला आहे. बघू शकता इथे मस्त असं गुलाबी झालेला आहे आणि छान म्हणजे शिजला आहे कांदा. तर आता आपण जी पेस्ट केलेली ना मी लाल तिखट, हळद आणि मसाला आणि जिरा पावडर पण घ्यायची आपल्याला. तर मी जिरा पावडर याच्यातच ॲड करते. असं कशी मसाले जळत नाही. तर मी जिरा पावडर म्हणजे 1 चमच घेते. जिऱ्याने छान चव येते पालक पनीरला. तर जिरा पावडर पण घेतलेली आहे ना. असं मिक्स करून घ्यायचं मस्त. तर बघू शकता. तर ही मिक्स का केलं मी पाणी की मसाले जळत नाही त्याच्यामुळे मिक्स केलं. तर आता याच्यात टाकायचं आपल्याला मस्त सगळी पेस्ट ॲड करायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता याच्यातच लाल तिखट टाकलं होतं म्हणून आपल्याला वरतून टाकायची गरज नाही. लाल तिखट, हळद. आता हे पण 2 मिनिट आपल्याला अशीच परतवायची आहे कमी गॅसवर. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. तर 2 मिनिट आपल्याला असंच परतवायचं आहे मसाला. खूप छान दिसतोय, कलर मस्त दिसतोय आणि छान वास पण येतोय. आणि भरपूर 2 कांद्यांचा भरपूर मसाला झालेला आहे. म्हणजे प्युरी झाली आहे. तुम्ही टोमॅटो पण ॲड करू शकता. पण मी टोमॅटो काही ॲड नाही केलं. नुसतं कांद्याचीच प्युरी टाकली म्हणजे कांद्याचीच प्युरी टाकलेली आहे. तर तशी पण खूप छान लागते जर टोमॅटो नसेल तर. इथे मस्त असं 2 मिनिट होऊ देते मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट प्युरी आहे ना पालक पनीर प्युरी, पालकची प्युरी ती ॲड करायची. आणि ती ग्रीन कलर आलेला आहे मस्त. त्याच्यात मी मीठ ॲड नाही केलं म्हणून मग ग्रीन आला. नाही तर एकदम पोपटी कलर होऊन जातो. नाहीतर असं हॉटेलमध्ये फूड कलर यूज करतात ग्रीन येण्यासाठी. तर आता इथे आपली मस्त
मसाला एकदम रेडी होत असेल. आता 2 मिनिट असंच होऊ देऊ, शिजू देऊ आणि थोड्या वेळ 1 मिनिटासाठी आपल्याला असं झाकून द्यायचं आहे. आणि मग नंतर प्युरी त्याच्यात ॲड करायची. तोपर्यंत आपण हे किसून घेऊ, पनीर किसून घेऊ वरतून ॲड करायला. तर मस्त असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे छान फ्लेवर येतो वरतून. जेव्हा भाजी होईल ना पूर्ण त्यावेळेस ॲड करायचं आहे. तर बघू शकता मस्त किसून घेतलेला आहे. जेव्हा भाजी कंप्लीट झाली ना तेव्हा तो वरतून ॲड करू. आणि इथे आपले भाजी झाल्यानंतर पनीर पण ॲड करायचं आहे. तर चला आता इथे बघू आपण मसाला. तर मसाला तर झालेला दिसतोय इथे मस्त, खूप छान पण वास येतो मस्त एकदम. तर आपल्याला लगेच आता ही प्युरी ॲड करायची आहे. तर ह्या प्युरीमध्ये हिरव्या मिरच्या मी 2-3 टाकल्या, म्हणून मग जास्त लाल तिखट टाकायचं नाही. जर तिखट असेल तर मिरच्या तिखट असेल तर जास्त लाल तिखट ॲड करायचं नाही. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं पातळ पाहिजे ना तर अजून पाणी थोडंसं ॲड करून टाकून द्यायचं. मिक्स करायचं मस्त छानपैकी. तर इथे मी आता हे पाणी होतं ना मिक्सरचं तेच ॲड करते. तर एवढं पाणी ॲड केलेलं आहे मी. मस्त मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता आपण पालक बॉईल होऊ देऊ आणि त्याच्यानंतर पनीर ॲड करायचं आहे. तोपर्यंत मी आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे मस्त आपल्या पालकला मस्त अशी उकळी फुटलेली बघू शकता. आणि मी एवढी अशी घट्ट केलेली आहे. तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता. जे पालकाचं पाणी असं ना बॉईल केलेलं तेच पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान फ्लेवर येतो. आणि इथे आता पनीर मी जे फ्राय केलेली होते ना ती त्याच्यात ॲड करू मस्त. खूप इझी पालक पनीर. आणि मी छोटे छोटे क्यूब केले, म्हणजे छान वाटतं खायला पण मस्त वाटतं पोळीबरोबर. तर बघू शकता मस्त दिसते एकदम. तर इथे आता तसंच राहू देऊ 1 मिनिट. आणि आपली पालक पनीर ऑलमोस्ट एकदम रेडी आहे. आणि आता हे आहे ना जे पनीर मी किसून घेतलेलं ते टाकायचं आपल्याला मस्त. नक्की सांगा आणि घरी करून बघा, खूप सोपी आहे. तर म्हटलं चला आज वेगळं काहीतरी करू. तर आज मस्त पालक पनीर केलेली आहे. तर तुम्ही बघितलं पालक पनीर एकदम रेडी आहे. भात पण रेडी झालेला आहे. आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे. तर पोळ्या करून घेते पटापट आणि मग माझा स्वयंपाक एकदम रेडी होईल. तर मी त्या पद्धतीने करते पालक पनीर. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर इथे माझ्या माईकचा आवाज कमी झाला. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि आता आम्ही जेवणार मस्त पोळ्या झाल्यानंतर. तर नक्की पालक पनीर करून बघा घरी आणि आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली पालक पनीर. तर चला बाय.